पैठणीच्या दिशेने वाटचाल करणारी आदिशक्ती संत मुक्ताई पालखी बीड शहरातील बालाजी मंदिरामध्ये मुक्कामी आहे। बीड शहरातील धोंडीपुरा भागामधल्या हनुमान मंदिरापासून बालाजी मंदिराकडे जात असताना पालखीचा पायघड्या घालून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। पालखी चालत असताना याच पालखीच्या पुढे या पायघड्या अंथरण्याची अनेक वर्षांची परंपरा बीडकरांनी यावर्षीही जपलेली आहे। आदिशक्ती मुक्ताई बीड शहरामध्ये मुक्कामी असल्याने संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालंय। तर याच भक्तिसागरात बीडकर नाहूनही निघतायत। टाळ मृदुंगांच्या जयघोषामध्ये विठू माऊलीचा गजर असं विलोभनीय दृश्य बीड शहरामध्ये बघायला मिळालं। पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा बीडकर यांनी जोपासलाय। आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा अखंडपणे अविरतपणे गेल्या 3 शतकाची परंपरा, दशकाची नाही, पार करीत यावर्षी सुद्धा 318व्या वर्षामध्ये हा पालखी सोहळा मुक्ताई मंदिरवरून निघाला पंढरपूरच्या दिशेने। बीड शहरामध्ये त्याचं अभूतपूर्व स्वागत भूतकाळामध्ये होत होतं, वर्तमान काळामध्ये आणि भविष्यातही होईल। बीड शहराचं आणि आईसाहेबांचं एक अनन्यसाधारण महात्म्य आहे। त्या अनुषंगाने इथलं शहर एक मुक्ताबाईमय वातावरण या शहरामध्ये दरवर्षी होत असते। यावर्षी आमच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखीने हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी आहेत। विशेष बाब म्हणजे तरुण वारकरी खूप आहेत। आज ज्या तरुणाला या विचाराची, या वारीची गरज आहे, तरुण जर सुधारला, तो निर्व्यसनी झाला, तर समाज, राष्ट्र हे बलवान होत असते। तो विचार घेऊन मुक्ताईच्या पालखी सोहळ्यामध्ये खूप तरुण मंडळी समाविष्ट झालेली आहेत। त्यामध्ये तरुणच नाही तर तरुणी सुद्धा आहेत। एक स्त्री संत मुक्ताबाईचं जो नाव लौकिक आहे, त्याप्रमाणे या पालखी सोहळ्याची वाटचाल निश्चित आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंचे आजोबा गोविंदपंत कुलकर्णी यांची इथं समाधी आहे बिंदुसरीच्या तीरावर, आणि त्याचा स्नेह म्हणून दरवर्षी पालखी सोहळ्याचं हृदयंगम स्वागत गावकरी करतच असतात। पण विशेष करून एक आजोबाची आणि नातीची भेट हा एक अलौकिक क्षण त्यानिमित्ताने आपण तो अनुभवतो। तो सुद्धा एक आनंद या बीडमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांना प्राप्त होत असतो।